मैदानावरती मॅच सुरू होते. ज्यांनी ज्यांनी वस्तुरूपी मदत केली, ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलंय त्यांचंही विशेषतः आभार. मी एक नाव या ठिकाणी आदराने घेईन. आमचे गादिया साहेब, त्यांनी तब्बल 51,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला केलं. त्यांचं विशेषतः आभार. कोणतंही कार्य असो, फक्त क्रिकेटच नव्हे, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या कार्यात गादिया साहेब नेहमीच आसरेवाडीकरांसाठी धावून आलेत आणि त्यांचं विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी योगदान दिले ना त्या सगळ्यांना मनापासून आणि मनपूर्वक आभार. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना पारगाव टीमने जिंकलाय. वाशिवली टीमला त्यांनी परास्त केला. आता इथे मोरिया पलसपे टॉस जिंकून बॅटिंग करतोय, तर गोलंदाजीसाठी पाचारण केलंय आर्या आस्था 11 सावले या टीमला. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. किरण पवारला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज स्मिथ. ऑन साईडमध्ये हा फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत अक्षय पवार त्या ठिकाणी होते, त्यांनी या चेंडूला अडवलाय. जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एक सिंगलच्या मदतीने धावफलक वधारेल 2 या धावसंख्येवरती. खरं तर सावले संघास पूर्ण ताकद घेऊन मैदानावरती उतरलाय, पण दुसऱ्या बाजूने बरेचसे खेळाडू अनुपस्थितीमध्ये आपण बघतोय पलसपे टीमचे. वेगवान चेंडू होता. बॅटला ब्रश हा चेंडू झालाय, कारण क्लिअरली साऊंड आपण ऐकला बॅट आणि चेंडूमधून. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 2 वरती. शुभम कदम या ठिकाणी आले, ते ग्रेट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम देवलोली. त्यांचा आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. ऑन साइड मध्ये अगोदर सावध होते फलंदाज, पण इथे बॅटचा मुखडा उघडलाय आणि चेंडूला उडवला वाईड. यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळवली जाईल. यातून जो जिंकेल तो पारगाव टीमच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळेल. निलेशच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. हा चेंडू गती कमी करण्याचा प्रयत्न, पंच सांगतात की नो बॉल. ओव्हर स्टेप, नो +6, 7 धावा मिळतील आणि या 7 धावांच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 15 धावा आहेत त्या धावफलकावरती. पंधरा धावा आहेत धावफलकावरती. निलेश आता आक्रमक रूप धारण करत असताना फ्रीट असेल. फ्रीटचा हा चेंडू यावेळेस नीटचा संपर्क होत नाहीये. मी उल्लेख केला की पलसपे टीम बऱ्याचशा खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मैदानावरती उतरले, पण त्यांना माहिती आहे ज्या वेळेला आपल्याकडे अगदी संधी फार कमी असतात ना, त्या वेळेला तुम्ही नॅचरल खेळ केला पाहिजे आणि तेच करत असताना निलेश. किरणनं सुरुवात चांगली केली होती, पण जे 2 षटकार आले ज्यामध्ये एक अतिरिक्त चेंडू आला आणि त्याचा विचार करता पहिल्या षटकाच्या अंती टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मोरिया पलसपे संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 16 या धावसंख्येवरती. 5 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. मी शुभम कदम यांना विनंती करेन की शुभम आपण यावं व्यासपीठावरती. खरं तर आसरेवाडीची कोणतीही स्पर्धा असो, देवलोली संघ आपण बघतो, शुभम कदम यांची उपस्थिती आपण बघतो आणि आसरेवाडी आणि देवलोली हे नातं अगदी जवळचं आहे. शेखर माडिक आणि तसं पाहायला गेलं ना शुभम, तर आसरेवाडीमध्ये असे जे भरपूर मेंबर आहेत जे कित्येक टीम मित्रांनो प्रत्येक मैदानावरती उतरवत असतात, त्यामधील एक शेखर माडिक असतील, त्यांना विसरून चालणार नाही आहे. त्यांचं विशेषतः आपण कौतुक करूयात. शुभमला विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. 16 धावा आहेत धावफलकावरती. सुरुवात दमदार करतोय फलंदाज निलेश. खरं तर पहिल्या मॅचमध्ये पारगाव संघानं विजय नोंदवला आहे. या मॅचमध्ये आपण सातत्यानं उल्लेख करतो की या मैदानावरती फायटिंग टोटल जर आपण पाहिली ना 50-55चा ॲव्हरेज राहिला आहे. 67 धावा आसरे टीमनं एका मॅचमध्ये केल्या होत्या, पण किमान 50-55 होतात, त्यापेक्षा जास्त होताना आपण फार कमी प्रमाणात बघितल्यात. याचा अर्थ त्या दृष्टिकोनातून पलसपे टीमची सुरुवात फार चांगली आणि जर का तिथपर्यंत पलसपे संघ पोहोचला ना तर फाईट होऊ शकते सावले टीमच्या विरोधात. ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्यानं दुहेरीला शोधायचंय. काय केलं त्या क्षेत्ररक्षकानं.
दुसरी धाव पूर्ण आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते 18. रोहित केदारी येतोय गोलंदाजी मार्कवरती. 18 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार आहे. रोहित राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू, अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, सटीक लाईन आणि लेंथ, डॉट बॉल येईल. 18 वरती धावफलक स्थिरावेल. आसरेवाडी फक्त क्रिकेटमध्येच नव्हे सगळ्या क्षेत्रात आपण सातत्यानं या नावाचं गाव ऐकत असतो आणि त्यामधील एक आसरेवाडीचे आमचे भारूड सम्राट महेशदादा महाडिक, पनवेल असेल, खालापूर असेल, कर्जत या सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन मी तर म्हणेन त्यांनी आपल्या आवाजांनी मी तर म्हणेन सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. महेश महाडिक, भारूड सम्राट आणि त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण बघतोय. त्यांचंही विशेषतः आपण कौतुक करूया. त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन ही स्पर्धा एन्जॉय करायची आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या चेंडूला अडवलं. पहिल्या चेंडूवरती जरूर दुहेरी आली पण तदनंतर रोखलंय निलेशला. 5 षटकांच्या लढतीत सातत्यानं कमबॅक होत असतो. तुम्हाला संधी भरपूर प्रमाणात मिळते 5 षटकांच्या लढतीत आणि तीच संधी आता प्राप्त करत असताना रोहित केदारी. चांगली लाईन आहे, विविधता आहे या गोलंदाजाकडे. खूप दिवसानंतर एक नैसर्गिक गोलंदाजी करताना मी रोहितला आता बघतोय. या गोलंदाजाकडे गती आहे, अचूक टप्पा आहे, उंची भरपूर आहे, पण कधी कधी दिशा भरकटतो. पण इथे जी लाईन आणि लेंथ पकडले ना, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं गोलंदाजी त्याची सुरू आहे. अचूक टप्प्या, वेगावरती फार चांगलं नियंत्रण आणि त्याचा फायदा की सावले टीम खराब सुरुवातीनंतर या मॅचमध्ये परत येतोय. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रथम पवार आणि रितेश मोरे हे सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतात. विराज गोटल सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय. ऑन साइड मध्ये इथे स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. मी रोहितचं कौतुक केलं पण इथे फुलर लेंथ टाकायची गरज होती का, आणि तो टाकला तसा आलाय षटकार. संख्या होती 24. रोहितची आपण वाहवा केली होती, कौतुक केलं होतं, पण निलेशही आपली गुणवत्ता सादर करतोय. बिनबाद ही जमेची बाब आहे. ही भागीदारी जेवढी जास्त जाईल ना, तेवढ्या जास्त धावा येताना पाहायला मिळतील पलसपी टीमसाठी. समोरच्या दिशेने क्लिअर करायचं होतं मिडऑफला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र रिकाम होतं आणि मिडऑफला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफ सीमा पार 1 बाउन्स ओव्हर द रोप. दुसरं षटक संपवणारा येतोय हा चौकार. आणि पोहोचवले पलसपे टीमला 28 या धावसंख्येवरती. एका धावेचं योगदान राहिलंय ते स्मिथ या फलंदाजाकडून. एक चेंडू फक्त त्याच्या वाट्याला आला, बाकी 11 चेंडू फेस केले ते निलेशनं. आणि तो सांगतोय की या मॅचमध्ये भरपूर खेळाडू आमचे जरी अनुपस्थितीमध्ये असले ना, तरी हा डाव मी पुढे नेण्याचं काम करेन आणि लढतोय. तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती उतरताना त्यावेळेला एकतर हार किंवा जीत आपल्या वाट्याला येत असते, पण त्यासाठी तुम्हाला मैदानावरती लढावंच लागतं. आणि ते लढत असताना निलेशला आपण बघतोय. स्मिथ प्रयत्न होता डिफेन्स करण्याचा, एक धाव घ्यायचा मनसुबा त्याचा होता, कारण निलेशला त्याला स्ट्रायकर एंडवरती आणायचे. पण इथे किरण पवार हा डॉट बॉल टाकतोय. धावफलक स्थिरावेल 28 वरती. चांगला चेंडू यावेळेस
विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची होईल सांगता. निर्धाव चेंडू येत आहेत. अगोदरच्या षटकातही निर्धाव चेंडू आले पण षटकार आला, चौकार आला आणि तदनंतर जी धावसंख्या स्थिरावली होती ना, जी रोखली होती ना रोहित केदारीनं, ती पुन्हा एकदा वधारताना आपण बघतोय. स्मिथ आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला निलेश सलामीची जोडी मैदानावरती अद्यापही खेळ करते. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक लोटला, याचा अर्थ आउट साइड ऑफ स्टंप. त्या क्षेत्रातही क्षेत्ररक्षक पाठवला होता किरण पवारनं, जो आधी डीप स्क्वेअर लेगला होता. आणि इथे मात्र हा यशस्वी प्रयत्न त्याचा सफल होत असताना स्मिथ बाद होईल. त्याचबरोबरीने सावले संघाला जे हवं होतं ना, तो तिसरा निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबरीने येते स्मिथच्या रूपात पहिली विकेट. किरण भोईर नवीन फलंदाज मैदानावरती युनिट नंबर 3 वरती दाखल होत असताना किरण भोईरकडे सुद्धा क्षमता आहे. इथे 5 षटकं पलसपे टीम जर चांगले फलंदाज मैदानावरती त्यांनी ठेवले तर कदाचित या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या उभारता येईल पलसपे टीमला. किरण तयार आहे. किरणचा हा चेंडूसाठी क्यूआर कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. लगातारचा चौथा डॉट बॉल येतोय. या मॅचमध्ये पहिल्या षटकात 15 धावा याच किरण पवारनं खर्च केल्या होत्या चांगल्या सुरुवातीनंतर. निलेशनं आक्रमण केलं होतं पण निलेश नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आणि त्याचा फायदा होतोय किरण पवारला. अजून एक वेगवान चेंडू दिशा भरकटला. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू स्वतःला झोकून दिलं होतं, इतका वेग या चेंडूमध्ये होता. पंचांचा वाईड बॉल असल्याचा इशारा अतिरिक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं 29 धावा आहेत त्या धावफलकावरती. एलिव्हेशन नाही मिळालं या फटक्यामध्ये. टायमिंग झालं होतं, चेंडूला फक्त अगदी दिशा द्यायची होती पण जास्त उंची कमी लांबीचा फटका. अजून एक विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज किरण पवार मात्र धावफलक स्थिरावेल 2-29 या धावसंख्येवरती. किरण भोईरनं विकेट गमावले. खरं तर अनुभवी फलंदाज होता. एका बाजूने निलेश चांगले बॅटिंग करतोय अशी अपेक्षा होती की त्याला किरण चांगली साथ देईल पण त्यानं विकेट गमावल्या. आणि जी सुरुवात झाली होती ना पलसपे टीमची, तिला या षटकात काही अंशी का होईना रोखलं गेलंय किरण पवार या गोलंदाजाकडून. 29 धावा वाईटच्या सायनं एक धाव त्यानं खर्च केले. वरद भगत हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना डावकुरे हाताचा हा फलंदाज वरद भगतला आपण सातत्यानं एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी पाहिली पण इथे बॅटिंग त्याला करावी लागेल. पंचांनी बोट उंचावले, फलंदाज होईल वरद भगत बाद. आणि या षटकात पूर्णपणे परतवलं ते आर्या आस्था 11 सावले या टीमला. गोलंदाज किरण पवार या गोलंदाजांना अवघी एक धाव खर्च केली आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट प्राप्त करत पलसपे संघाला सुरुवातीच्या 18 चेंडूवरती थांबवलंय 3-29 या धावसंख्येवरती. डीजे पहिल्या षटकात किरणनं धावा खर्च केल्या 16, रोहित केदारीनं धावा खर्च केल्या 12. तदनंतर किरण पवारनं 3 विकेट आणि फक्त एक धाव खर्च करत या मॅचमध्ये परतवलं आर्या आस्था 11 सावले या टीमला. विशाल मोरे अक्कुलवाडी यांनी अनिकेत निकम आणि त्यांच्या संपूर्ण वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी आयोजित स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2023ला शुभेच्छा दिल्यात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ते सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आपण बघू शकता ट्रेडेक्स
हे एक ॲप आहे खरं तर अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया. तुम्ही प्रेडिक्शन त्यावरती करू शकता आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण त्या चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्हाला ही लिंक मिळेल. ती लिंक डाउनलोड करून तुम्ही ॲप घेऊ शकता आणि तुमचं प्रेडिक्ट कोणता संघ जिंकेल, कोणाला जिंकण्याचे जास्त पर्सेंटेज आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. ट्रेडेक्स म्हणून ॲप आपण बघतो आणि संधी असेल प्रॉफिटचा हा एक चांगला मार्ग आहे. नक्कीच आपण 24 लाईव्ह इव्हेंटचं सुद्धा विशेष कौतुक करूया. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. निलेश पूर्ण षटक नॉन स्ट्रायकर एंडवरती स्तब्ध उभा राहिला आणि त्याचा परिणाम की फक्त एक धाव पलसपे टीमच्या धावफलक काढताना आपण बघितली. अक्षय पवार येतोय गोलंदाजी मार्कवरती. आउटसाइड ऑफ स्टंप. फलंदाज चपल झाले होते, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, हे हेरलं आणि सरळ फुलर लेन वाईड यॉर्कर आपण पाहिला अक्षय पवारच्या माध्यमातून. वाईड बॉल असल्याचा इशारा. इथे जास्त बाहेर आहे, अतिरिक्त एक धाव. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 30. खरं तर विंधने संघ या स्पर्धेमध्ये होता पण काही कारणास्तव इथे सावले टीमला वाईट कार्ड एंट्री मिळते आणि त्याचा फायदा उचलत असताना किरण पवार आणि तदनंतर अक्षय पवार. नक्कीच मी किरण पवार अनिकेत केदारी यांना विशेषतः आभार व्यक्त करेन की एका कॉलवरती त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही पोहोचू या ठिकाणी. ऑफ ड्राईव्ह केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 31. अक्षय केदारी त्या ठिकाणी तैनात होता आणि आपण बघतोय नेहमीच अक्षय केदारीचं योगदान या सावले टीममधून खेळताना फार चांगलं राहिलं. आज तो या टीमचा हिस्सा आहे. खरं तर कित्येक काल तो सरावापासून वंचित होता. प्रफुल्ल केदारीची अनुपस्थिती आपण बघतोय पण हा संघ आज तगडा दिसतोय मैदानावरती. शेवटचं षटक अद्यापही बाकी असेल पण चौथं षटक अक्षय पवार आणि त्याच्यावरती रिव्हर्स अटेंड करायचा होता. हा झेल कॅरी केला जाईल आणि फलंदाज होईल आविष्कार बाद. ठिकाणी गमावल्या, धावफलक स्थिरावला 31 वरती. धावा जमवण्याचं तंत्र पलसपे टीम मोठ्या टुर्नामेंटमध्ये बहुतांश प्रमाणात खेळताना आपण त्यांना पाहिलंय पण त्यांना धावा जमवण्याचं तंत्र ठाऊक असताना त्यांच्याकडून झालेल्या चुका आहेत. निलेश एका एंडनं सहजासहजी आक्रमण करतोय. स्ट्राईक रोटेशन किरण पवारच्या षटकात न होता विकेट गमावल्या आणि म्हणून तर या स्थितीमध्ये या अवस्थेमध्ये पलसपे संघ स्वतःला बघतोय. चांगल्या सुरुवातीनंतर अगदी बॅकफुटवरती येताना आपण पलसपे टीमला पाहतोय. दुहेरी येते, दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होते 33. भार्गव आपण उल्लेख केला की 50 ते 55 हे ॲव्हरेज टोटल राहिले या मैदानावरती. त्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली होती आणि सस्थितपर्यंत पलसपे टीम पोहोचली असती पण किरण पवारनंतर अक्षय पवारनं रोखलंय. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉलची होईल सांगता. धावफलक स्थिरावेल. 4 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर 4 बाद 33 या धावसंख्येवरती. 4 फलंदाज बाद 33 धावा धावफलकावरती. यातून जो जिंकणार तो यानंतर लगेचच मोरया पलसपे आणि सावले असा सुरू असलेला सामना आहे. यामध्ये जो जिंकेल तो यानंतर पहिला सामना जिंकलाय पारगाव टीमने त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीची पहिली लढत. प्रचंड मेहनत आहे आयोजकांच्या माध्यमातून. गेली 1.5 ते 2 महिने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतोनात प्रयत्न या ठिकाणी या संपूर्ण वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं फल आपण बघतो. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. मेगा फायनलमध्ये पोहोचलाय स्वर्गीय नामदेव स्मृती DP11 भातान. सेमीमध्ये त्यांनी परास्त केलं खरं तर भोकरपाडा या टीमला. सुपर 4मध्ये एका ट्रॉफीचा हकदार असेल भोकरपाडा. दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचलाय संघ भातान.
तो होईल चॅम्पियन की या विपरीत कालच्या दिवसातून पुढे आलेला माथेरान आणि आजच्या 8 संघांमधून पुढे येणारा संघ ते असतील चॅम्पियन. बरीच सारी प्रश्न या ठिकाणी पडलीत, पण त्याचं उत्तर आजच्या दिवसाच्या शेवटाला आपल्याला मिळेल, कारण आजच ही स्पर्धेची यशोगाथा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीची दुसरी मॅच, पहिला सामना वाशिवली टीम परास्त झाली, पारगाव टीम जिंकले. इथे आर्या आस्था 11 सावले आणि त्यांच्या विरोधात मोरिया पलसपे. अनिकेत केदारी शेवटचा षटक रडार मध्ये होता, त्याला उडवला डिपिड विकेटला षटकारासाठी. धन्यवाद. सहा धावांच्या बरोबरीने 39 या धावसंख्येवरती धावफलक आपण बघतोय. निलेशनं हा पूर्णपणे डाव सावरलाय, जो वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळ करतोय. हे षटक निर्णायक आहे. किरणनं जरूर दुसरा स्पेल चांगला टाकला, अक्षय पवारनं आपल्या कोट्यातील एक षटक योग्य रीतीने हाताळलं, पण या स्लॉगरमध्ये पलसपे टीमला धावांची गरज आहे. सुरुवात चांगली होते, षटकार आलाय. या 5 चेंडूवरती किती वसूल केल्या जातील? पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात. कदाचित हे षटक आता इथून पुढे अपेक्षा असेल किमान 15-16 धावांचं झालं पाहिजे. चांगली बॅटिंग करतो निलेश. अनिकेत केदारी स्वतः कर्णधार, पनवेल प्रीमियर लीग मध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून कामगिरी चांगली राहिली होती, आणि त्याला आपण बघतोय स्लॉगवर मध्ये. ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षणाची व्यवस्था बदलली, पण क्षेत्ररक्षक जरी असते तरी फरक पडला नसता, कारण फटका चांगला होता, ताकदवर होता. हॅमर स्टाईलला स्ट्रोक लगावला लॉंग ऑफच्या पलीकडे षटकारासाठी. डीजे 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 45. लगातार 2 षटकार आलेत. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड मध्ये घेतले होते खरं तर एक षटकार आल्यानंतर, पण इथे जर का 3-2चं समीकरण असतं ऑन साइड ऑफ साइड मध्ये, तर कदाचित ही संधी पण फटका इतका ताकदवर होता ना की संधी मिळणं कठीण होतं. राईट आर्म राऊंड द विकेट ना. अक्षय पवार त्या चेंडूला जज करत होते, आणि ज्या ज्या वेळेला अक्षय पवार चेंडूच्या खाली येतात ना, त्या त्या वेळेला झेल सुटणं फार कठीण असतं. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज निलेशची बॅटिंग मात्र या ठिकाणी 39 धावांची त्याची इनिंग होते समाप्त. निलेशची बॅटिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. एकट्यानं अगदी मी तर म्हणेन हा डाव सावरलाय, टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय, सुरुवात चांगली केली आणि एकट्यानं 39 धावांची एक चांगली इनिंग साकारली आपल्या पलसपे टीमसाठी. त्याचे प्रयत्न अखेर या ठिकाणी स्टॉप होत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्यानं गमावली विकेट. इथे हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील, एक धाव तर कंप्लीट. फंबल झाले, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जर का चेंडू अडवला असता पहिल्या अटॅनमध्ये तर कदाचित दुसरी धाव धोकादायक ठरली असती, कारण चेंडूची फेकी वेगाने होणार होती. अक्षय पवार त्या ठिकाणी होते, पण ते करतायत चूक. दुहेरी कंप्लीट, दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होते 47. अगोदरच्या मॅचमध्ये 51 वाचवले होते. तगड्या वाशिवली टीमला रोखलं होतं, आणि त्याचा विचार करता इथे लढलाय पलसपे संघ. ज्या धावा हव्या होत्या ना त्या आहेत धावफलकावरती. धीम्या गतीचा चेंडू, लाईन तर पिक केली होती पण एलिव्हेशन मिळालं नाहीये. ताकदीचा अभाव या फटक्यामध्ये आणि फलंदाज बाद.
या सत्रातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असावा. धावसंख्या आहे धाव फलकावरती 47. इथे काय येतोय? चौकार, षटकार, सिंगल, डबल की डॉट बॉल? कार्पेटला चिरत एक धाव तर कंप्लीट दुहेरीसाठी प्रयत्न जरूर झाला, पण इथे चेंडूची फेकी अगदी खराब होताना बॅकिंग नव्हतं आणि त्या कारणास्तव इथे मिळतील 4 धावा मिळतील 4. अक्षयने तिथे चेंडूला सोडलं असतं तर कदाचित तो निकाल स्पष्ट झाला असता, पण इथे बॅकिंग नव्हता आणि त्या कारणास्तव शेवटच्या चेंडूवरती येतात नशिबाच्या 4 धावा. धावसंख्या होते 52. येणारे 30 चेंडू 53 धावांची गरज आहे. आता या शेवटच्या धावा आहेत ना, त्या धावा एक वेगळी ऊर्जा निर्माण करून देत आहेत पलसपे टीमच्या गोलंदाजांना. त्या धावा सांगतायत कारण 50 क्रॉस झाले आणि ज्यावेळेला 50 क्रॉस होते ना त्यावेळेला गोलंदाजांचे हौसले बुलंद असतात. किमान त्यांना 10 धावांची सरासरी असते. 10 धावा पर गोलंदाजाच्या वाटेला येतात आणि कदाचित त्याच्या जोरावरती हा पलसपे संघ आता लढू शकतो. 30 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 53 धावांची. या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल हे ऐकवतील राहुल पाटील सर. तत्पूर्वी आपण जाऊयात व्यासपीठावरती उपस्थित अतिथी मान्यवरांच्या स्वागताकडे. या ठिकाणी आपण बघतोय थीम रियालिटी फॅसिलिटी मॅनेजर आदरणीय कुणाल सर यांना आपण या व्यासपीठावरती बघतोय. त्यांचं आम्ही विशेषतः मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपण कुणाल सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. मी पंढरीनाथ निकम यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते थीम रियालिटी फॅसिलिटी मॅनेजर आदरणीय कुणाल सर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. स्वप्नील दादा कोपकर, अनिकेत दादा निकम आणि त्यांनी या सगळ्यांना एकत्रित करून फार चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे आणि अतिशय पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी बघतोय. थीम रियालिटी फॅसिलिटी मॅनेजर आदरणीय कुणाल सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पंढरीनाथ निकम यांच्या पवित्र शुभ हस्ते. यानंतर क्राऊन सिक्युरिटी सुपरवायझर आदरणीय नंदू पाटील सर यांची उपस्थिती आपण बघतो आणि त्यांना आमची विनंती असेल की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्वप्नील दादा खोपकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ नंदू पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अजिंक्य बौड सर यांचा आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकलात. आज कर्जत या ठिकाणी ते समालोचन करतायत, पण इथे मात्र त्यांचे बंधू निलेश भौड जे हिरानंदानीमध्ये कार्यरत आहेत आणि ते सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचा आम्ही विशेषतः या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. मी निलेश दादा बौड यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. थीम रियालिटी फॅसिलिटी मॅनेजर आदरणीय कुणाल सर, क्राऊन सिक्युरिटी सुपरवायझर आदरणीय नंदू पाटील सर आणि हिरानंदानीमध्ये कार्यरत असलेले त्याहीपेक्षा अजिंक्य बौड एक नामवंत समालोचक त्यांचे बंधू निलेश दादा बौड आणि यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. 30 चेंडू 53 धावसंख्येचा पाठलाग करायचे. राहुल स्पर्धा सांगते की या धावांच्या जोरावरती सावले संघाला हे आव्हान सोपं नसेल, कारण फायटिंग टोटल राहिले, ॲव्हरेज टोटल या स्पर्धेचा आणि कित्येकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने या धावा वाचवल्यात. किरण पवारचं आव्हान जरूर असेल. अक्षय पवार या टीमचा हिस्सा आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, पण त्याहीपेक्षा इथे जर का वरत बघत चालला आपल्या स्पेलमध्ये तर कदाचित या सोप्या वाटणाऱ्या 53 धावा सावले टीमला कठीण होतील. 30 चेंडू 53ची गरज काय घडेल मायक्रोफोनवरती असतील राहुल पाटील. देवेश जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू अंकितजी मालुसरे. मॅच फार चांगली होणार आहे त्या अनुषंगाने यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्हला जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमचे शुभम कदम या ठिकाणी आलेत, त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करतोय. रमेशजी पाटील धारणीवरून या ठिकाणी आलेत, त्यांचं पण शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांच्या समवेत अर्षद जी दळवी नडालवरून ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. वैकुंठवारसी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2023 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. मॅचला होईल सुरुवात. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती. किरण पवार एक रायगडचा मित्र म्हणेन मोठा खेळाडू आणि तदनंतर आखाती देशामध्ये जाऊन ज्यांनी आपल्या नावाची ओळख निर्माण केली. किरण पवार स्ट्रायकरवरती. नॉन स्ट्रायकरवरती अक्षय. पहिलाच बॉल यॉर्कर चेंडू फेकला गेला. सन्मान अखेरीस पाहिला नव्हता या चेंडूला मारणं आणि अगदी हलक्या हातानं स्टेअर केला. या सेन्सिबल क्रिकेट या चेंडूवरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज वरद भगत पहिल्याच बॉलवरती चांगला चेंडू फेकतोय. अक्षय केदारी नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी क्रीडांगणावरती. एक चेंडूचा खेळ संपलाय. टोटल स्कोर कार्डवरती 52 धावा केल्या टीम पलसपेठ टीमनं. 53 धावांचं टार्गेट सेट करण्याचे प्रयत्न चालू केलेत. आता श्री गणेश केलं 1 या धावसंख्येने. किरण पवारनं 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळतंय ते क्रीडांगणावरती. तेवढीच चांगली स्पर्धा. आजचा हा शेवटचा दिवस खरा अट्टास आजच्या दिवसामध्ये वेळेसाठी तो आयोजकांचा संयोजकांचा, कारण 3 दिवस अगदी योग्यरित्या स्पर्धा पार पडली आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं वेळेला फार महत्त्व असेल तो आयोजकांसाठी. गोलंदाज तयार. वरद फुलटॉस बॉल फ्रंट फुटला आले. जागा बनवली. तदनंतर अक्षय केदारीच्या बॅटमधून येतोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला अक्षयच्या बॅटमधून 4 धावसंख्येच्या बरोबरीनं थोडासा आलेख उंचावला जातोय तो 5 या धावसंख्येवरती. गोलंदाज वरद भगतचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने या चेंडूला स्टेअर केलाय. चेंडू जाईल 2-2 क्षेत्ररक्षकाच्या आधी मधोमध त्याच दिशेने आलेला हा दुसरा चौकार 4 धावसंख्येचा. किंवा 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता या ओव्हरमध्ये अक्षय केदारी हा खेळाडू आता चांगला चमकला जातोय, कारण त्या ठिकाणी क्षेत्र रिकाम आहे तर क्षेत्रामध्ये फटकेबाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अग्रगत चेंडू चालला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वायडी जवळ या चेंडूला फील्ड केलं जाईल. एकच फक्त धाव या चेंडूवरती घेतली जाते. अक्षय केदारीने ओळखलंय की शांत क्रिकेट खेळलं पाहिजे. अगदी धावा जरी अगदी आव्हानात्मक टार्गेट सेट झाला असं पलसपे संघाने जरी धावा केल्या असल्या, आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 51 धावा प्रयत्न करत होते वाशिवली टीम, परंतु थांबवलं गेलं पारगाव टीमनं. म्हणजे या मॅचमध्ये तुम्ही धावा प्रयत्न केला, तुम्ही संघर्ष केला, धावांपर्यंत पोहोचू शकता, अन्यथा त्या धावा सुद्धा डोईजड होऊ शकतात असा खेळ दाखवावा लागेल तो पलसपे टीमच्या या गोलंदाजांना. टोटल स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 10. हा चेंडू अगदी वेगाने चेंडू टाकला. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघतो. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगलं फील्ड केलं. या अगदी वेगाने चेंडूवरती धावत गेले क्षेत्ररक्षक. तदनंतर पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. जो आस्किंग रन रेट प्रति ओव्हरमध्ये त्या धावा आतापर्यंत केल्या त्या सावले टीमनं. टोटल धावसंख्या आल्या 11 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. 24 चेंडू आणि 42 या धावसंख्येची गरज असेल ती अस्ता आर्या सावलेश्वर सावले या टीमला. फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बरेचसे दिग्गज मंडळी व्यासपीठावरती बसले, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सरचे हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. प्रत्येक क्षेत्रातली मंडळी, कारण तुमचं ज्या वेळेस शब्द जर गोड असतील ना तर ऑटोमॅटिक तुम्ही माणसं जोडली जाता आणि खऱ्या अर्थानं अगदी आयोजकांच्या प्रेमाप्रती बरेचसे दिग्गज मंडळी पहिल्या दिवसापासून जसा वेळ मिळतोय तसा अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी या व्यासपीठावरती अगदी
सुसज्ज मैदान, तेवढंच एक खालापूरमधली ही नामवंत स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती अगदी चांगला गेटअप, चांगला लुक या व्यासपीठाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी समोरच्या दिशेनं स्वर्गीय अरुण माडिक व स्वर्गीय पांडुरंग माडिक स्टँड, अगदी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर स्वर्गीय नामदेव विठ्ठल माडिक स्टँड असे अगदी प्रोफेशनल टाईप टुर्नामेंट आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. ID कार्ड्स, आयोजक, त्यानंतर समालोचक असतील, सर्व जे आयोजक मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून जशी जेवढं चांगलं करता येईल तेवढं या ठिकाणी केलं गेलं. ते वरद विनायक क्रिकेट टीम, आसरेवाडी आणि सर्व आयोजक मंडळी असतील, युवांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत या स्पर्धेला साकार होण्यासाठी प्रयत्न केलेत, त्या सर्वांचं स्वागत. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. सावली टीमने धावा केल्यात त्या 11, येणारे आता बॉल असतील 24 आणि गरज आहे ती 42 रन्सची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल फुल टॉस उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, दर्जेदार षटकार. इकडे बिमरचा डिसिजन चेक करण्यासाठी येतोय. थर्ड अंपायर सांगतायत, रिव्ह्यू घेतला जातोय अंपायरच्या माध्यमातून. पंचांचा सॉरी खेळाडूचा रिव्ह्यू आहे अंपायरसाठी. एक रिव्ह्यू आहे, याची पण आपण दक्षता घ्या प्रत्येक टीमनं. हा फेल असेल तर डबल रिव्ह्यूची तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाही, याची पण आपण दक्षता घ्या, कारण खेळाडू टीमसाठी आहे. एक रिव्ह्यू थर्ड अंपायर आमचे चेक करतायत. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट्स, चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी आपल्याला 24 लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आणि थर्ड अंपायर आमचे नो बॉल या चेंडूवरती थर्ड अंपायर आम्हाला डिसिजन देतात. नो +6 अशा 7 धावा, म्हणजे टोटल भार्गव आम्हाला सांगतायत टोटल आले ती 18 धावा धावफलकावरती लागले जातात. अगदी वेगवान चेंडू, प्रचंड वेग पाहायला मिळाला, परंतु थोडासा खराब चेंडू असेल तो मोर्या पलासपे या टीमसाठी. टोटल स्कोर कार्डवरती धावसंख्या ती 18 या अंकावरती. टोटल सेट करायचे 53 या धावसंख्या टीम सावलेला. राऊंड विकेट, अगदी वाघाने जशी शिकारावर झडप घालावी तशी या बॉलवरती झडप घातले किरण पवारनं. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉईंट आणि शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे आलेला उतुंग असा बिग हिट 6. टीम खऱ्या अर्थानं बरेचसे दिग्गज खेळाडू आपल्याला या पलसपे टीमकडून आपल्याला अनुपस्थितीत बघायला मिळाली, परंतु प्रत्येकांचं एफर्ट्स पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना हा चेंडू अगदी यॉर्कर चेंडू फेकला जातोय. सन्मानपूर्वक हाताळलं गेलं किरण पवारने या चेंडूला. कोणतीच धाव या चेंडूवरती घेतली जात नाही. धावफलकावरती धावा स्थिर असतील त्या 24 या अंकावरती. 1-2 डॉट बॉल, 1-2 विकेट्स या मॅचमध्ये पलसपे संघ एक पाऊल पुढे येऊ शकेल, परंतु सहजासहजी किरण पवार अगदी तळ ठोकून बसले गेलेत. चांगल्या चेंडूवरती चांगले अगदी सन्मानपूर्वक एक सिंगल डबल घेत आहेत, तर खराब चेंडूवरती मोठा फटका. हा चेंडू स्ट्रेट डाऊनचा अगदी प्लॉट रिकाम आहे, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जाईल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू जात आहे सीमा रेषे पलीकडे. एक टप्पा पडल्यानंतर चौका. चौकाराच्या बरोबरीनं आता टोटल आल्या ती 28 या अंकावरती. 28 धावा धावफलकावरती. 21 बॉल 25 धावा संख्येची गरज आहे. चांगले गुणलक्षक आमचे भार्गव वारंवार अपडेट देत आहेत की प्रत्येक चेंडूवरची अपडेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लिहिली जाते. फार चांगलं काम त्यांच्याकडून सुद्धा केलं जात आहे. अगदी किरण पवार जो आतापर्यंत चांगला खेळ करतोय, 2 षटकार, एक चौकाराच्या बरोबरीनं हा चेंडू उडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार, परंतु या पोचण्या अगोदर क्षेत्ररक्षक पोचण्या अगोदर चेंडू चालला 4 धाव संख्येसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कदाचित
या मॅच मध्ये मजा आली असते, परंतु किरण पवार ती संधी देत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि अगदी डीप मध्ये मारलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलेला. 2 चौकारानंतर हा षटकार. डीजे 6 धावा संख्येच्या बरोबरीनं 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 बॉल 15 धावा संख्येची गरज आहे. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जॉईन झालेत आमचे नारपोलीचे चांगले स्कोरर मयूर पाटील, त्यांनी या स्पर्धेसाठी आणि सावली टीमला शुभेच्छा दिल्यात, त्यांचं पण स्वागत. हा चेंडू बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. फलंदाज किरण पवार या चेंडूवरती होतील बाद. अडोतीस धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज आहे ती टीम सावलेला. अगदी या षटकामध्ये थोडंसं खराब षटक फेकलं गेलं ते गोलंदाज प्रथमेशनं. तब्बल 27 धावा या षटकामध्ये आल्या गेल्या. किमान 15 धावा जरी आल्या असते ना तरी या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण पाहायला मिळाली असती. अगदी संघर्ष केला जातोय पलसपेठ टीमकडून अगेन्स्ट खेळणाऱ्या सावले टीम बरोबर. परंतु जरी आमच्या टीममध्ये जरी आमचे अव्वल दर्जाचे दिग्गज खेळाडू येते जरी नसले तरी आमचा हा परफॉर्मन्स आहे तो आम्ही शेवटपर्यंत देणार हे सांगितलं जाते गोलंदाजांकडून. परंतु नव्या दामाच्या गोलंदाजांवरती पूर्णपणे आलेली जबाबदारी त्यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. अक्षय पवार आणि अक्षय केदारी आता ही जोडी मैदानावरती खेळ करते. ती आस्था आर्या 11 आपण सावलेश्वर सावले टीमकडून खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या गेल्या. त्या टीम पलसपेठ टीमनं 52-53 धाव्यांच्या टार्गेटाकडे अगदी पाठलाग चालू आहे. तो सावले टीमचा गोलंदाज थोडासा स्पीडअप घ्या पलसपेठ टीम, कारण आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण असेल तो आयोजकांसाठी. एक एक मिनिट फार महत्त्वपूर्ण असेल, कारण अगदी अंधार लवकर पडत असल्या कारणानं लवकरात लवकर सामने संपतील अशी प्रयत्न चालू आहेत ते आयोजकांच्या. अगदी महिनाभर आधीही या स्पर्धेची मेहनत घेतली गेली आणि तदनंतर स्पर्धा आपल्याला अगदी सुसज्ज चांगल्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत आहे. हा चेंडू अक्षय केदारीसाठी अगदी समोरच्या दिशेनं लॉप करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा या ठिकाणी प्रॉपर संपर्क होत नाही. डॉट झाले चेंडू. अक्षय केदारी माफ करा, नॉन स्ट्रायकरवरती अक्षय पवारला पाहतोय. युनिट क्रमांक 3 वरती गेलेत. किरण पवारने आपलं त्यांचं काम अगदी चोख त्यांनी पूर्ण केलं आणि अगदी तंबूच्या आसऱ्याला आले गेले. तब्बल 10 बॉल त्यांनी 28 धावसंख्या जमवली गेली. हा चेंडू उडवला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी प्लॉट रिकाम आहे. क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तत्पूर्वी वेगाने 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळत आहे. एक सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. अक्षय केदारीने ओळखलंय की आता आघाडीचा आपला किरण पवार जरी बाद झाला असला तरी आता आपल्याला मोठे पटके न खेळता सिंगल डबलला. त्या विपरीत जर आपण विचार केला अगेन्स्ट खेळणाऱ्या पलसपेठ टीमच्या गोलंदाजाने एक धाव वाचवली पाहिजे, डॉट पर्सेंटेज वाढवले पाहिजेत. प्रत्येक चेंडू हा डॉट कसा निघेल हे गणित आखले पाहिजे, ॲनालिसिस करावं लागेल. परंतु सहजासहजी अगदी सावले टीम ही मॅच सोडणार नाही आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू प्रयत्न चांगले चालू आहेत. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज वरद या गोलंदाजाकडून पहिलं षटक आतलं. त्याने धावा दिल्या फक्त किरण पवार स्ट्रायकरवरती असताना सुद्धा 11 धावा. परंतु वरदनं दाखवलंय या मॅचमध्ये अजूनही आम्ही ही शर्यत हरलेलो नाही आहे. हा संघर्ष आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार. आणि या चेंडूवरती बीट केलं त्या अक्षय केदारीला. नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल वरद. लेफ्ट हँडेड गोलंदाज जे आपण पाहतोय ज्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे, दोन्ही बाजूने फिरवण्याची ताकद, अगदी उजव्या फलीच्या खेळाडूला थांबवण्याची किमया तो करू शकतो आणि तो करतोय वरद हा गोलंदाज. येणारे बॉल 14 आणि 12 धावसंख्येची गरज. धावांचा आणि चेंडूंचं जर आपण अंतर पाहिलं तर 2 धावा फक्त जास्त आहेत. म्हणजे या मॅचमध्ये काहीही घडू शकतं. एकाच 2 मोठ्या पटक्यामध्ये हवा निर्माण करू शकते ती सावले संघाच्या बाजूनं. परंतु बघूया
हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु झेल सोडलाय. हा झेल घेणं फार महत्वाचा होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून वेगानं गेले चेंडूवरती परंतु चुकी केली, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी, दर्जेदार षटकार. पारगाव टीम प्लीज, आपण कॅप्टन टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. पारगाव टीम. हा चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. आधीचा जर षटकार वाचला असता तर कदाचित ही मॅच मध्ये रंग निर्माण झाले असते. आता उर्वरित शिल्लक राहिले चेंडू, ते 12 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. चला पारगाव टीम, आपल्याला विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. यामध्ये जिंकेल त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला लगेचच मॅच खेळायची. दुसऱ्या फेरीचे जे सामने आहेत ते 3 ओव्हरचे असतील, याची आपण दक्षता घ्या. कारण आयोजन कमिटीचा निर्णय, पहिल्या राऊंडचे जे मॅचेस आहेत ते तुम्हाला 5 ओव्हरच्या खेळवले जातील, परंतु तदनंतरचे जे मॅचेस आहेत ते मग 3 ओव्हर, कदाचित थर्ड राऊंड 2 ओव्हरचा पण येऊ शकेल. याची पण आपण दक्षता घ्या. कारण आजचा शेवटचा दिवस आहे, रात्र मोठी दिवस छोटा. अशा परिस्थितीमध्ये अगदी लवकरात लवकर सामने संपतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आयोजकांच्या वतीनं. 12 बॉल आता 6 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने भार्गवचा जो झेल झाला असताना आधीचा अक्षय पवारचा, तर कदाचित या मॅचमध्ये टीम प्लस पे शेवटपर्यंत झुंज दिली असती. परंतु अजूनही काही घडलेलं नाही. एखादा निर्णायक चमत्कार गोलंदाजा जर ठरला, जर एक चांगली गोलंदाजी झाली गोलंदाजाकडून, एखाद 2 विकेट अथवा ओव्हरमध्ये 2 ते 3 धावा जर आल्या ना, तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊ शकेल. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आहे ती शेवटच्या 12 बॉल 6 वरती. गोलंदाज तयार असेल. राईट आर्म राऊंड विकेट ने मारा करतोय हा गोलंदाज. उडवलाय पहिल्याच बॉलवरती, येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चौकार. ऑपरेटर 4 धावसंख्येच्या बरोबरीनं टोटल आले ती 51. फक्त आता 2 धावसंख्येची गरज आहे. विवेक भोईर यांच्याकडून सुद्धा या सावले टीमला, अक्षय पवार आणि किरण पवारला शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा आल्यात, त्यांचं पण आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. हा चेंडू उडवला आहे. चेंडू आहेत, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, डीप मिड विकेट जवळ चांगलं फील्ड केलं. एकच जावे चेंडूवरती घेतली जाते. अक्षय केदारी फार हुशार आहेत, पहिल्यापासून अगदी चाणाक्ष म्हणून सावले टीमकडे प्रतिनिधित्व करत असताना बरेचशा मधल्या कालामध्ये आपण त्यांना अगदी पाहिलं नाही, परंतु पुन्हा एकदा जॉईंट झालेत. अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार असेल. हा चेंडू उडवायचा होता परंतु अगदी ऑनसाइड रिजनमध्ये रोहित केदार या स्ट्रायकरवरती. अगदी ऑस्ट्रेलियन पेअर शुभम आपण जर पाहिलं तशी त्यांची अगदी खेळण्याची पद्धत असो किंवा दिसण्याची पद्धत आहे, अगदी शांत खेळतात. परंतु आता या बॉलवरती कोणतीच धाव घेतली जात नाही. पारगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती रोहित केदारी होतील बाद. आठ चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. आयोजकांची वाचवण्याची संधी निर्माण होऊ शकते स्वप्नीलजी कोपकर या मॅच मध्ये, कारण 1 धावसंख्येची फक्त गरज आहे. कदाचित 1 धाव वाचवली मोरिया पलसपे टीमच्या गोलंदाजांना तर हा इतिहास घडू शकतो या क्रीडांगणावरती. 1 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु या चेंडूवरती केलं काय, अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध धावत आले अक्षय केदारी. मॅच जिंकले सावले टीमनं. हार्डलक टीम पलसपे फार चांगला परफॉर्मन्स, पहिल्या बॉल पासून तुम्ही अगदी शेवटच्या रन्स होण्यामध्ये प्रयत्न केला, परंतु हार्डलक टीम पलसपे. नेक्स्ट मॅच मध्ये मनापासून तुम्हाला शुभेच्छा असतील स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच किरण पवार, ज्याने 28 धावा 3 विकेट्स मिळवल्या गेल्या. यावर किरण पवार आणि 2